बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. गोपाल श्री कृष्ण भगवान की जय. सचिदानंद रोहिदास भगवान की जय. सब संतन की जय. हंस आत्री दत्त नारायण लक्ष्मण बलभीम सख्यानंद शांतामाई बंडोबा केरोबा श्रीपाद रामदास नारायण रोहिदास भगवान की जय. सब संतन की जय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा श्री गुरु साक्षात परब्रह्मेण तस्मेन श्री गुरुरे नमः. आत्मरूप गणेशू केलिया समरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो चरण श्री सद्गुरूचे ते नमस्कारून आता. तर आजचा पाठ आपला आहे जगत उत्पत्तीच्या कर्माविषयी प्रश्न आणि उत्तर. हा अदृष्टी जे आहे तो शंका विचारतो आहे. सारख्या त्याला शंका येतात आणि त्यामुळं त्यांनी प्रश्न असा केलेला आहे, महाराज ब्रह्माच्या अज्ञानामुळे जगत उत्पन्न होते, तर त्या जगताच्या उत्पत्तीचा क्रम कसा आहे ते ऐकावे अशी इच्छा आहे. जय हरी ताई, जय हरी. तर जगत उत्पत्तीच्या कर्माविषयी प्रश्न आणि उत्तर आहे म्हणले तर ब्रह्माच्या अज्ञानामुळे जे जगत भासतंय, तर त्या जगाच्या उत्पत्तीचा क्रम कसा आहे ते मला सांगा, असा प्रश्न केलेला आहे. म्हणजे जग कसं उत्पन्न झालं, कुणी उत्पन्न केलं, कधी उत्पन्न झालं, कशा पद्धतीने उत्पन्न होतंय, याचा मला तुम्ही काय करा क्रम सांगा म्हणतात. असा शिष्यानं प्रश्न केलेला आहे. श्री गुरूंनी काय सांगितलं? श्री गुरु म्हणतात, अजतवादाच्या दृष्टीनं जगत झालंच नाही. आता जी वस्तू झाली नाही तिचा क्रम कसा सांगता येईल? स्वप्नातल्या वस्तूचा सुद्धा क्रम सांगता येत नाही. स्वप्नातल्या वस्तूचा क्रम सांगता येत नाही. तसं जगतच झालं नाही आणि त्याचा क्रम काय सांगावा? आता वांज मुलाच्या वांजेच्या मुलाचं लग्न म्हणल्यानंतर आता त्याचं कसं सांगावं काय? आहे की नाही? आणि तसंच आहे हे, की याचा क्रमच नाही तर सांगावं कसा? अजतवाद सांगितला, पण अजतवाद पटत नाही. जगत झालंच नाही असं म्हणलं तरी ते पटत नसल्या कारणानं मग हे दिसतंय, तर त्याची वाट कशी लावायची? त्याच्यासाठी वेदांत शास्त्र आहे. तर वेदांत शास्त्रामध्ये आता आपल्या सर्वत्र आणि मी सर्वत्र ऐकतोय समजा, की आपले जे साधक मंडळी आहे, अधिकारी मंडळी आहे किंवा जे भक्ती करणारे आहेत, ते म्हणतात, की बाबा आपलं नामचिंतनच करावा आणि नामचिंतन करून भगवंताची भक्ती करावी हे 100% सत्य आहे. पण आम्हाला नामाबद्दलच ज्ञान माहिती करून घेतलं पाहिजे ना आपण. आपल्याला जे वेदांत येतं, 4 वेद येतं, उपनिषद येतं, ते आपल्याला नाही कळू द्या. आपल्याला तेवढं मोठं ज्ञान आपल्याला 200-100 वर्षाचं दिलं. त्यातले आपले 20-25 वर्ष आपण बालपणामध्ये घालविले. आता 20 एक वर्षे, 20-25 वर्षे तरुणपणामध्ये गेले. आता म्हातारपण आहे, तर त्या म्हातारपणामध्ये काही कळत नाही. याच्यामुळं कलियुगामध्ये आयुष्य प्रत्येक जीवाला कमी असल्या कारणानं आपलं नामचिंतनच करावं आणि तेच बरं आणि हेही 100% सत्य आहे. पण नामाचंच चिंतन करण्यासाठी देव आपल्याला कळाला पाहिजे. नाम म्हणजे देव आणि देव म्हणजेच नाम आहे. देवावरच ते स्फुरण निर्माण झालेलं आहे. ओंकाराचं जे स्फुरण आहे ते भगवंतावरच निर्माण झालेलं आहे आणि भगवंताचीच इच्छा आहे किंवा भगवंताचा संकल्प आहे, की हे प्रब्रह्म स्वरूप या प्रब्रह्म स्वरूपावर जगत निर्माण व्हावी. एकोहम बहुश्याम. तर असा भगवंताचा संकल्प आहे. त्या संकल्पनेनंच हे सगळं जग. आता संकल्पनेचं जग म्हणल्यावर ध्यानात घ्या, तुमची आमची संकल्पना
आणि भगवंताची संकल्पना. तर जगत हे संकल्पनापासून निर्माण झालेलं आहे. तर हे दिसणारं जगत भासतंय त्यावेळेसच आहे. जसं की पाठीमागलचे आपले आजे-पंजे जे होते, आता आलेली वस्तू जात असते आणि गेलेली वस्तू येत असते. पण जी वस्तू आहे स्थिर, जे चैतन्य स्थिर आहे, जे आत्मस्वरूप आहे, त्या आत्मस्वरूपाचं चिंतन आत्मस्वरूपाचं चिंतन म्हणजे त्या परमात्म्याला जर आपण ओळखलं तर चिंतन होईल की नाही? आता त्या परमात्म्याला जर आपण नाही ओळखलं, तर कसं चिंतन करायचं? बरं, त्याच्यावर तेवढा आपला भरवसा बसतो का? आपल्याला अनंत कालापासून असणारा हा भ्रम झालेला आहे. देहाला आपण सत्यत्व दिलेलं आहे. आपण जगताला सत्यत्व दिलेलं आहे आणि जे दिसतंय त्यालाच आपण खरं म्हणतोय. जे परमात्मा स्वरूप दिसत नाही, की ज्या परमात्मा स्वरूपामुळे या जगतावर सर्व कारभार चालतो आणि ते स्वरूप कसं आहे, तर ते निर्गुण निराकार सच्चिदानंद स्वरूप आहे. परंतु तेच स्वरूप आपल्याला कळून घेऊन त्या भगवंताच्या नामाचं चिंतन करायचं आहे. म्हणून म्हणले श्री गुरु म्हणतात, "अजतवादाच्या दृष्टीने जगत झालेच नाही असा जर सिद्धांत आहे, तर त्याच्या उत्पत्तीचा क्रम काय सांगणार?" जर एखादी वस्तू निर्माण झाली, तर मग उत्पत्तीचा क्रम सांगता येईल. पण ही वस्तू निर्माण होत नाही, तर ही वस्तू भासमान आहे, भासमान. दोरीवरला सर्प निर्माण झाला नाही. दोरीवरला सर्प निर्माण झाला असता, तर मग उत्पत्ती सांगता आली असती. पण तिथं भासलेला आहे, भासलेला आहे म्हणजे तिथं नाहीच आहे. आणि तसंच हे जगत्रय सुद्धा नाहीच आहे, पण आपल्याला आहे असं वाटतं त्याची वाट लावण्यासाठी. आणि असंच असणारा तो मध्यम अधिकारी, आदृष्टी. तर त्या आदृष्टीला अशा पद्धतीची शंका आलेली आहे, की जगत आम्हाला भासतंय, त्या जगताच्या उत्पत्तीचा क्रम आम्हाला सांगा. म्हणून श्री गुरु सांगतायत, की बाबा अजत्वाच्या दृष्टीने जगत झालंच नाही, तर त्याची उत्पत्ती काय सांगायची? आणि जर ही सांगायची असेल, तर म्हणले मर्ग जळामध्ये वस्त्र भिजवून पिळण्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे. मर्ग जळामध्ये आता मर्गजळ नावाचं पाणीच नसतं आणि त्याच्यामध्ये पुन्हा वस्त्र भिजवायचं आणि ते पुन्हा पिळून टाकायचं. आता असं कुठं असतं का? पण आपल्याला सांगितलं, आपल्याला अनुग्रह दिला, महावाक्याचा बोध दिला, नामचिंतन दिलं, पण आपल्याला बोध होत नाही. म्हणजे काय बोध होत नाही, की जीव आणि ब्रह्म एकच आहे असं सांगितलेलं पटत नाही आपल्याला. म्हणजे आपल्याला असं वाटतं, की हे जगत्रय खरं आहे. आता जगत्रय जर खरं वाटलं तर म्हणले आपल्याला जन्म-मरण चुकत नाही. मग आपण जगत्रय मिथ्या कसं आहे, बाधित कसं आहे, सता-सताहून भिन्न कसं आहे, ते आपल्याला थोडंफार का होईना अभ्यास करूनच ते कळवून घ्यावं लागेल. आता मी मेसेज वगैरे बरेच जणांचे ऐकतो, की बाबा नामचिंतनच करा, नामचिंतनच करा. आता नामचिंतन करू नका असं कोण म्हणतंय? एवढी खटपट तर नामचिंतन करण्यासाठीच आहे. पण त्या नामाचंच ज्ञान करून घेतलं पाहिजे. नामाचं ज्ञान करून घेऊन मग त्या भगवंताचं चिंतन कसं होईल? आता एखादी वस्तू आहे, त्या वस्तूचं प्रत्यक्ष ज्ञान करून जर घेतलं, तर मग आपलं चिंतन कसं होईल सांगा तुम्हीच? छान चिंतन होईल नाही का? तर ब्रह्मस्वरूप हे प्रत्यक्ष आहे आणि जगत बी प्रत्यक्ष आहे. जगत हे आपल्याला भासमान आहे आणि जे ब्रह्मस्वरूप आहे, चेतन स्वरूप आहे, तर ते नित्य आहे. तिन्ही कालामध्ये आहे आणि तिन्ही अवस्थेमध्ये आहे, असं ते स्वरूप आणि तेच स्वरूप आपलं आहे. आपण तिन्ही कालामध्ये असतो, तिन्ही अवस्थेमध्ये असतो, म्हणून तर आपल्याला ह्या सगळ्या अवस्था कळतात. नाहीतर आपल्याला आपण जर एखाद्या अवस्थेत असतो, तर दुसरी अवस्था आपल्याला कळली नसती. म्हणून आपण चेतन आहोत. आपला जो जीवात्मा आहे तोच ब्रह्मरूप आहे.
मग आता तुमचे प्रश्न जे काय पडतील तर ते प्रश्नच त्यांनी स्वतःच केलेले आहेत आणि त्या स्वतःचा प्रश्नाचा अर्थ म्हणजे त्याला अभिप्रेत्य परिहार असं म्हणतात, की शिष्य काय-काय शंका करतील आणि काय-काय शंका त्यांना उत्पन्न होत्याल, असं गृहीत धरून त्यांनी शंका उत्पन्न करून गुरु शिष्याच्या रूपानं हा ग्रंथ आपल्यासमोर प्रगट केलेला आहे. म्हणून म्हणले हा अजतोदाचा सिद्धांत तुमच्या लक्षात येणार नाही म्हणून तुम्हाला जगाच्या उत्पत्तीचा क्रम सांगतो म्हणले आणि योगवचिष्ठामध्ये एक अशी गोष्ट सांगितलेली आहे म्हणले, की एका राजाच्या दासी राजाच्या लहान-लहान मुलांना खेळविण्याकरता बागेमध्ये घेऊन गेली आणि तिथं त्या मुलांना एक गोष्ट सांगितली. तर ती गोष्ट कशी सांगते ते बघा. तिने सांगायला सुरुवात केलं, "हे मुलांनो, पुढे उत्पन्न होणाऱ्या शहरामध्ये एक राजा राहत होता. पुढे उत्पन्न होणाऱ्या शहरामध्ये एक राजा राहत होता. त्याला 3 मुलगे होते." आता सांगतानाच काय सांगायलेत, की पुढं उत्पन्न होणाऱ्या शहरामध्ये एक राजा राहत होता. त्या राजाला 3 मुलगे होते. त्या तिघापैकी एक जन्मालाच आला नाही. त्या 3 मुलापैकी एक मुलगा जन्मालाच आला नाही. दोघे गर्भातच आले नाहीत. पुढे ते तिघे राजपुत्र मर्गजलाच्या माशाची शिकार करण्याला गेले. आता काय सांगायले ते उत्पत्तीच झाली नाही आणि इकडून-तिकडून पुन्हा कुठंच गेले तर मर्गजळातल्या माशाची शिकार करायला. आता मर्गजळ हे पाणीच नाही. त्याच्यामध्ये मासे नाहीत. पण त्या मुलाने काही शंका केली नाही. नुसतं ऐकायचं. म्हणजे कळत नाही ते काय सांगायलेत ते आणि म्हणून शंका येत नाही. तसं हे समजून घेतला आणि अभ्यास जर केला तर शंका उत्पन्न होत असते. आता आपण अभ्यासच नाही केला तर आपल्याला शंकाच उत्पन्न होत नाही. आता त्या मुलांना सुद्धा तशी शंका उत्पन्न झाली नाही. ती दासी काय सांगते गोष्ट ती ऐकून घेऊन हो, हो करून ऐकून घेतली त्या मुलांनी. मग म्हणले याप्रमाणे खूप लांबलचक गोष्ट त्या मुलांना सांगितलेली आहे. त्या गोष्टीमध्ये त्या मुलांनी प्रथमच शंका घेतली असती तर आता या मुलांनी जर प्रथमच शंका घ्यायला पाहिजे होती की नाही? पुढं राजा उत्पन्न होणाऱ्या देशामध्ये एक राजा राहत होता. आता पुढं उत्पन्न व्हायचा आहे देश आणि तिथं एक राजा आणि त्याला 3 मुलं आणि त्याच्या मुलापैकी एक मुलगा जन्मालाच आला नाही. 2 गर्भातच आले नाहीत आणि ते 3 मुलं माशाची शिकार करण्यासाठी मर्गजळातले मासे आणि त्याची शिकार करायला गेले. पण हे फक्त ऐकून घेतलं. शंका वगैरे काही केली नाही. शंका केली असती तर मग उत्तर सांगता आलं असतं. तसं त्याचप्रमाणे एकमेव द्वितीय तर या गोष्टीमध्ये त्या मुलाने प्रथमच शंका घेतली असती तर पुढे गोष्ट सांगितली नसती. नाही शंका जर घेतली असती तर गोष्ट सांगता येत नाही ना. आता मर्गजळच नाही तर मग त्याच्यात मासे कुठले? पण अशी त्यांनी शंकेचं काही प्रश्नच केला नाही. किंवा पुढे उत्पन्न होणारा राजा म्हणल्यावर तिथंच बंद पडली असती गोष्ट. आता पुढं उत्पन्न होणारा राजा, आता त्याची कसं पुढं उत्पन्न व्हायचं आहे, ते देश निर्माण व्हायचा, राजा निर्माण व्हायचा, तिथं पुन्हा त्याला मुलं-बाळं व्हायचे. आता हे असं जर सुरुवातीला शंका केली असती तर सांगता आली नसती गोष्ट. पण सुरुवातीला शंका न करता तर त्याचप्रमाणे मग ब्रह्म कसा आहे तर एकमेवाद्वितीय स्वगत सजातीय विजातीय भेदरहित परमात्म्याच्या ठिकाणी जगत उत्पन्न झाले असे सांगितले असता जर शंका आली असती. जगत उत्पन्न झाले असे जर सांगितले असते शंका आली असती तर पुढे जगताच्या उत्पत्तीचा क्रम सांगितला नसता. नाही सुरुवातीला जर शंका घेतल्यावर पण तसं कोणी काही शंका सुरुवातीला घेत नाही किंवा शंका घ्यायचं कळतही नाही. पण अदृष्टी हा मध्यम अधिकारी असल्यामुळे त्याला अजतवादाचा सिद्धांत पटला नाही. म्हणून त्याच्याकरिता जगत उत्पत्तीचा क्रम सांगितलेला आहे. म्हणून श्री गुरु म्हणतात वेदामध्ये निरनिराळ्या रीतीने जगताची उत्पत्ती सांगितलेली आहे. तर ह्या जगताची उत्पत्ती कशी होती ती त्यांनी 2-3 जे आपले उपनिषद आहेत त्यांच्याप्रमाणे त्यांनी सांगितली. आता हे बघा कशी उत्पत्ती झाली म्हणून सांगतायत ते. आहेत उपनिषद. आता उपनिषद तर काही खोटं बोलत नाहीत.
वेद, उपनिषद, भगवद्गीता हे काही खोटं बोलत नाही आणि उत्पत्ती तर सांगा म्हणायला लागला शिष्य. मग आता त्याचं समाधान व्हायला नको का? म्हणून छांदोग्य उपनिषदामध्ये तत्वमसी महावाक्याचं छांदोग्य उपनिषद आणि त्या छांदोग्य उपनिषदानं 5 तत्वांचा स्वीकार केला म्हणले. 5 तत्व माहितीत ना तुम्हा आम्हाला. पृथ्वी, जल, अग्नी, सद्गुरु परमात्म्यापासून, सदरूप परमात्म्यापासून ती कशी उत्पत्ती झाली म्हणून सांगायलेत. सदरूप परमात्म्यापासून पृथ्वी, जल आणि अग्नी या 3 भूतापासून जगताची उत्पत्ती झालेली असे सांगितलेले आहे. काय म्हणले ते? तर म्हणले सदरूप परमात्म्यापासून पृथ्वी, जल आणि अग्नी या 3 भूतापासून जगताची उत्पत्ती झालेली आहे असे सांगितले. आता हे छांदोग्य उपनिषद 3च भूताला मानतंय म्हणले. पुढं तैत्तिरीय उपनिषद आहे. तैत्तिरीय उपनिषदामध्ये आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी आता ह्यांनी 4 भूत सांगितले आणि याच्यापासून म्हणले ह्या पंचमहाभूतांची उत्पत्ती सांगून जगताची उत्पत्ती झाली असे सांगितलेले आहे. आणि ऐतरेय उपनिषदामध्ये ऐतरेयामध्ये ईश्वरापासून कर्म वाचून एकदम जगताची उत्पत्ती झाली असे सांगितलेले आहे. म्हणजे अशी जगताची उत्पत्ती झाली म्हणून सांगितलं. प्रत्येकानं वेगवेगळं सांगितलं. मग आता हे जे उपनिषद आहेत ते प्रत्येकजण वेगवेगळं का सांगायला लागलं? तुम्ही उत्पत्ती झाली म्हणतात म्हणून त्यांना तुमचं समाधान करायचंय म्हणून ते तुम्हाला सांगायला लागले. परंतु हे भासमान आहे असं आपल्याला कळत नाही. त्याच्यामुळं कशा पद्धतीने झाली त्यांना ते जगताचं कशी उत्पत्ती झाली हे त्यांना सांगायचंच नाही. पण तुमचं समाधान होत नाही म्हणून त्यांनी असं सांगितलं. जगताच्या उत्पत्तीविषयी वेदवाक्यांचे तात्पर्य. वेदामध्ये जगताची उत्पत्ती निरनिराळ्या प्रकारांनी सांगितलेले याचा अर्थ वेदाचे मनोगत जगत सांगण्याचे नाही. जर जगत नावाची वस्तू सत्य असती तर त्याची उत्पत्ती परस्पर विरुद्ध अशा अनेक प्रकारांनी सांगितली नसती. जगताची उत्पत्ती कशी होती हे त्यांना सांगायचं नाही, फक्त तुम्हाला परमात्मा कळवून द्यायचा आहे. म्हणून तिथं त्यांनी जे नाही त्याचं काय सांगावं. पण आता ही जशी त्या मुलांना गोष्ट सांगितली ते मुलं मस्त ऐकून घेतायत. पण ते कळतच नाही हे खरं सांगायले का खोटं सांगायले ती. मग आपल्याला खरं काय आहे ते एक सत्य परब्रह्म आहे. पण ते सत्य परब्रह्म कळत नाही म्हणून विचारतेत, तर मग विचारण्याचं उत्तर काय द्यायचं म्हणून ते उत्तर देऊ लागलेले आहेत. ज्या अर्थी वेदाने जगताची उत्पत्ती अनेक प्रकाराने सांगितली आहे, त्या अर्थी जगत उत्पत्ती सांगण्याचे वेदाचे मनोगत नाही. तर मुमुक्षुने स्वीकारलेल्या जगताचा निराश करून जगताचा निराश करून म्हणजे बाद करून त्याला अद्वैत बोध व्हावा. प्रत्येक जीवाला ब्रह्मस्वरूपाचा बोध व्हावा असं वेदाचं मनोगत आहे. त्यांना जगत सांगायचं नाही. कारण नाही त्याच वस्तूचं त्यांना काही सांगता येत नसल्या कारणानं. तर ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा बरेचसे ओव्या आहेत तसे की वेद नेती नेती किंवा ती आणखी एक ओवी होती बघा ती ज्ञानेश्वरीची. तर तिथं शंभूचं तप न पुरे म्हणजे शेषीच्या जिभेच्या बाळे झाल्या आणि जे वेद आहे ते वर्णन करायला गेला तर तो मुका झाला. अशा वर्णनाच्या ओव्या आहेत. तर भगवंताबद्दल कोणालाही बोलता येत नाही आणि कोणालाच सांगता येत नाही. पण आपल्याला त्याचं प्रत्यक्ष ज्ञान मात्र करून घेता येतं आणि ते कसं प्रत्यक्ष ज्ञान करून घ्यायचं त्याच्यासाठी आपल्या ज्या शंका आहेत ते शंका घालवून आता कसं ज्ञान करून घ्यायचं तर आपली अंतःकरणाची वृत्ती आणि विषय एक करणं म्हणजे प्रत्यक्ष ज्ञानाचं लक्षण आहे. मग अंतःकरणाची वृत्ती आणि प्रब्रह्म स्वरूप वृत्तीनं अज्ञान घालून टाकल्यावर मग राहिलेलं ते स्वरूपच असतं. तर ते ध्यानात घ्यायचं. तर मुमुक्षूने स्वीकारलेल्या जगताचा निराश करून त्याला अद्वैत व्हावा हे वेदाचे मनोगत आहे. आता तुम्ही सांगा म्हणले एक दृष्टांत सांगायलेत ते. एखाद्याने शोभेच्या दारूचा हत्ती केला, तो हत्ती पेटून देण्याच्या वेळी त्या हत्तीचे कान, आगर, सोंड वाकडे झाले तर तो नीट करीत बसत नाही.
आपल्यामध्ये यात्रेमध्ये असं करतात की नाही? यात्रेमध्ये एक हत्ती बनवतात, तो कशाचा? तो शोभेची दारू असते ते. आणि मग ती शोभेच्या दारूचा हत्ती केलेला असतो आणि त्या हत्तीचे मग पिटून देण्याच्या वेळेस याचा पाय इकडे गेला आणि तोंड इकडे गेलं आणि हात इकडे गेला असं काही पाहत नाही. म्हणजे त्यांना तिथं हत्ती दाखवायचा नसतो, शोभेची वस्तू करून ठेवलेली असते आणि शोभा येण्यासाठी ती दारूगोळा यात्रेमध्ये ते हे केलं जातं त्याला. तर मग तो काही त्याचे हात, पाय, कान नीट असे करीत बसत नाही. कारण त्याला तो हत्ती पेटवून द्यायचा असतो. "आगा पै पंडू कुमारा" त्याप्रमाणे माऊली ज्ञानोबारायांची ओवी आहे, की आत्मज्ञान करून घेण्यासाठी आपल्याला आडवं काय येतंय, त्याच्यासाठीची ही ओवी आहे. "आगा पै पंडू कुमारा येता स्वरूपाची या घरा, करी तसे आडवारा विश्वबासू जो." ज्ञानेश्वरी अध्याय 15वा. तर हे विश्वाचा जो भास आहे, तो आपल्या आत्मज्ञानाला, ब्रह्मस्वरूपाच्या ज्ञानाला आड येतंय. मग त्या परमात्मा स्वरूपावर हे जगत कसं बनलं? तर त्याच्याबद्दल विचारलेले प्रश्न आहेत आणि त्या देवासाठी ही आपल्याला जे अज्ञान भासतंय, तर ते अज्ञान कसं दूर करायचं? तर ते अंतःकरणाच्या वरतीनच दूर करावं लागतं. सता सत्ताहून भिन्न, त्रिकालिक अत्यंतता अभाव, अनिर्वचनीय, मिथ्या अधिष्ठान रूप असतं. तर हे कसं अधिष्ठान रूप असतं? कसं सता सत्ताहून भिन्न आहे? तर हे सगळे शब्द मिथ्या, बाधित हे सर्व जर आपल्याला कळालं, तर आपलं चांगलं डोक्यात येऊन आपल्याला कसं जगत बाधित करायचं ते कळत असतं. या माऊली ज्ञानोबरायांच्या वचनाप्रमाणे मिथ्या जगताचा निराश करण्याकरता जगताची उत्पत्ती सांगितलेली आहे. यालाच शास्त्रामध्ये अध्यारोप आणि अपवाद असे म्हणतात. म्हणजे प्रथम त्यांचे वर्णन करावायचे व नंतर त्यांचा निराश करावायचा. तात्पर्य वेदाचे मनोगत जगताची उत्पत्ती सांगण्याचे नसून जगताचा निराश करण्याचे आहे. जगताची उत्पत्ती वेदाला सांगायची नाही. जगताचा कसा निराश होईल, कशी निवृत्ती होईल, त्याचा कसा बाद करता येईल, हे कसं अनिर्वचनीय आहे ते आपल्याला सांगता येईल. मग आपल्याला हे बाद म्हणजे काय, मिथ्या म्हणजे काय, भासमान म्हणजे काय, हे नेमकं कसं आहे, हे आपल्याला अनुभवानं समजून घ्यायचं आहे. वेदाने जगताचे वर्णन निराळ्या प्रकारे जसा अधिकारी भेटेल तशी त्याची समजूत घालण्याकरता केलेले आहे. जगताची उत्पत्ती सांगण्यामध्ये एकरूपता नाही, याचाच अर्थ वेदाचे मनोगत जगत सांगायचे नाही. परमात्म्याचे वर्णन मात्र सर्व ठिकाणी एकाच प्रकारे सांगितलेले आहे. तुम्ही कुठेही गेलात कोणत्याही शास्त्रामध्ये, म्हणजे कोणत्याही म्हणजे जे सिद्धांतिक ग्रंथ आहेत त्या शास्त्रामध्ये, म्हणजे ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, एकनाथी भागवत, भगवद्गीता, उपनिषद आणि वेद, याच्यामध्ये जर तुम्ही कुठेही गेलात तरी भगवान परमात्माची एकाच पद्धतीनं माहिती आहे सगळी चोहीकडं. आणि जगताबद्दल जर विचारलं तर मग जगताबद्दल कमी जास्त प्रमाणामध्ये सांगण्यात आलेलं आहे. तर त्यांना जगताची उत्पत्ती कशी झाली हे वेदांना, शास्त्रांना सांगायचं नाही. तर त्यांना फक्त ह्या जगताचा निराश करून आपण परब्रह्म स्वरूप, आपला आत्मा परब्रह्म स्वरूप कसा आहे ते सांगायचं आहे. तर त्यात कोठेही परमात्म्याचे वर्णन मात्र सर्व ठिकाणी एकाच प्रमाणे सांगितलेले आहे. त्यात कोठेही विरुद्धता नाही म्हणून वेदाचे मनोगत जगताचा निषेध करण्यामध्ये आहे, उत्पत्ती सांगण्यामध्ये नाही, हे सिद्ध झाले. तर वेदांना जगत जगत सांगायचं नाही, जगताचा निराश करून अद्वैत बोध आपल्याला कसा होईल, तर ते सगळं वेदाचं मनोगत आहे. तरी शिष्य म्हणतो, महाराज ब्रह्मसूत्राच्या 2ऱ्या अध्यायामध्ये, आताही त्याला शिष्य बघा कसा अभ्यास करतोय ते. त्याला ब्रह्मसूत्र सुद्धा माहितीत, आपल्याला ब्रह्मसूत्र शब्द फक्त आपण ऐकून आहेत, कसे ग्रंथ असतात आणि कुठे भेटते ते सुद्धा माहित नाही. तर इथला शिष्य म्हणतोय, महाराज ब्रह्मसूत्राच्या 2ऱ्या अध्यायामध्ये भगवान व्यासांनी व भगवान शंकराचार्यांनी, आता इथला शिष्याला बघा, भगवान शंकराचार्यांचा अभ्यास केलेला आहे त्यांनी. पुन्हा व्यासांनी जे सांगितलंय त्याचा अभ्यास केलेला आहे. मग असा शिष्य असेल तर मग त्याला शंका पडत असतात बघा. म्हणून तो शिष्य म्हणतोय, महाराज ब्रह्मसूत्राच्या 2ऱ्या अध्यायामध्ये भगवान व्यासाने आणि भगवान शंकराचार्यांनी जगत उत्पत्तीचा क्रम तैत्तिरीय श्रुतीप्रमाणे सर्व उपनिषदांचा अभिप्राय असे सांगितलेले आहे. ते कसे? आता हे भगवान शंकराचार्य आणि व्यास महाराज हे जर असे सांगतात, काय सांगायले ते जगत उत्पत्तीचा क्रम तैत्तिरीय श्रुतीप्रमाणेच.
तैत्तिरीय हे उपनिषद आहे आणि तैत्तिरीय उपनिषद म्हणतंय की एकदमच जगाची उत्पत्ती झालेली आहे. मग याच्याप्रमाणे शंकराचार्यांनी आणि व्यास महाराजांनी सांगितलेलं आहे. आणि मग अशी मला शंका येते म्हणतो तो. तर मग ते कसं आहे म्हणतो, तर श्री गुरु म्हणतात जगताच्या उत्पत्तीमध्ये एकरूपता सांगण्याचा सूत्रकाराचा व भाष्यकाराचा अभिप्राय नाही. तर बाकीचे उपनिषद पंचमहाभूतापासून झालं, पंचमहाभूत कसे निर्माण झाले, कोणतं 3 भूतापासून झालं म्हणतंय उपनिषद, तर कोणी 4 भूतापासून, तर कोणी 5 भूतापासून. आणि शंकराचार्य आणि भगवान व्यास तर म्हणतात की हे तैत्तिरीय उपनिषदाप्रमाणे. तैत्तिरीय उपनिषद काय सांगतंय की एकदमच ही सृष्टी झाली. जसं की स्वप्न झालं एकदमच, त्याप्रमाणे ही सृष्टी आहे. असं झालं सांगतंय आणि इकडचे तर असे सांगतेत. मग अशी शंका आहे म्हणतो माझी, की मग हे प्रत्येकजण वेगवेगळं कसं सांगतंय? तर मग म्हणले जगताच्या उत्पत्तीमध्ये एकरूपता सांगण्याचा सूत्रकाराचा व भाष्यकाराचा अभिप्राय नाही. मंदमती मुमुक्षूला उपनिषद वाक्यामध्ये परस्पर विरोध आहे अशी शंका येऊ नये. एवढ्याकरता श्रुती वाक्याची जगत उत्पत्तीविषयी एकरूपता सांगितलेली आहे. की जे मंदमती पुरुष असतात ते त्यांना असं वाटत असतं की मग तिथं असं सांगितलं, इथं तसं सांगितलं. म्हणून अशा पद्धतीचे जे शंका येतात त्यांना तर त्या शंका येऊ नयेत. म्हणून तैत्तिरीय उपनिषदाप्रमाणे जगत झालंच नाही एवढंच त्यांनी सांगितलं. जरी तुम्हाला दिसत असलं तरी ते भासमान आहे, कल्पित आहे. दुसरा हेतू असा आहे की ज्या मुमुक्षूला विचाराने ब्रह्मज्ञान होत नाही, अशा मंदमती मुमुक्षाकरता लय चिंतनाचा उपयोग व्हावा म्हणून जगताच्या उत्पत्तीचा क्रम सांगितलेला आहे. जसा मनुष्य ज्या कर्माने जिना चढतो त्याच्या उलट कर्माने तो खाली उतरतो, त्याप्रमाणे जगताची उत्पत्ती ज्या कर्माने सांगितली त्याच्या उलट क्रम सांगितलेला आहे. हा लय चिंतनाचा प्रकार सुरेश्वराचार्यांनी पंचीकरणामध्ये सांगितलेला आहे, तो प्रकार असा. तर जर सांगायचं असेल तर कर्मानंच सांगावं लागतं. म्हणून ते चांगलं ध्यानात यावं याच्यासाठी त्यांनी तसा क्रम सांगितलेला आहे म्हणले. आणि शुद्ध ब्रह्म जगतास कारण नाही असा दुसरा पॉइंट आहे आपला. शुद्ध ब्रह्म जगतास कारण नाही. मग जगाच्या उत्पत्तीचा विचार करावायचा झाल्यास प्रथम हे जगत कोठे व कसे उत्पन्न झाले याचा विचार मग तुम्हाला दुसरा दृष्टांत आहे. आपल्याला जे सोन्या गळ्यामध्ये काय असतं स्त्रियांच्या, तर ते काय असतं, ते काय तुमचे चंद्रहार घ्या, नेकलेस घ्या, काय तुमचे हे जे असे जे आहेत ते प्युअर सोन्यापासून बनवलेले नसतात किंवा ते प्युअर सोन्यापासून बनत नाहीत. तर त्याच्यामध्ये मिस्टेक करावं लागते त्यावेळेसच. मग आणि मिस्टेक केलेलंच लय आवडतं. शुद्ध सोन्याचं काही बनतच नाही तर मग काही सोन्याचं बिस्किट गळ्यात बांधावं का म्हणते. तर त्याप्रमाणे जे डिझाईन केलेले असतील, डिझाईन हे डुप्लिकेट असतं, डुप्लिकेट बनवलेलं. पण सध्याच्याला काय पहिल्यापासून तरी काय सगळं डुप्लिकेटच माणसाला जास्त आवडत आहे. तसं दिसणारं हे भासमान जगत आहे तेच माणसाला आवडतंय. परब्रह्म स्वरूप कुठं आवडतंय. तर ते म्हणले शुद्ध परमात्म्यापासून हे उत्पन्न झालंय असं म्हणता येणार नाही. तर म्हणले नुसते फोलकट पेरले तरी त्यापासून अंकुर उत्पत्ती होत नाही. साळीचं जे वरलं बुसकट असतंय का, त्या साळी नेऊन वरलं बुसकट पेरा तर ते उगवायचं नाही. म्हणजे बुसकट वरलं ट्रपलही पाहिजे आणि आतमध्ये साळी पाहिजे, त्यावेळेस ते उगवत असतं. केवळ म्हणले पुरुषापासून पुत्र उत्पत्ती होत नाही. का असं कुठं घडतं का की नुसत्या म्हणजे पुरुषापासूनच उत्पत्ती झाली मुलाची म्हणून. तर असं घडत नाही. तर त्यासाठी शुद्ध परमात्म्यापासून जगत झाला असं म्हणता येत नाही. तिथं मायेचा स्वीकार करावा लागतो. यावरील दृष्टांताप्रमाणे शुद्ध असंग अविक्रिय निर्विकार ब्रह्मापासून जगत उत्पत्ती होत नाही हे प्रथम लक्षात ठेवले पाहिजे. तर शुद्ध स्वरूपापासून बनत नाही तर तिथं मायेचा स्वीकार करावा लागतो. ब्रह्माशिवाय दुसरा पदार्थच नाही म्हणून ब्रह्म असंग आहे. नित्य एकरूप आहे म्हणून निर्विकार आहे. व्यापक आहे म्हणून अविक्रय आहे. अविद्यादी मिथ्या पदार्थाचा संबंध नाही म्हणून नित्य शुद्ध आहे. मग अशा नित्य शुद्ध बुद्ध परमात्म्यापासून जगताची उत्पत्ती होत नाही हे जरी खरे असले तरी प्रत्यक्ष ब्रह्म प्रत्यक्ष जगत दिसत आहे त्याची वाट काय असा प्रश्न पुढे येतोच.
आता जगतच झालं नाही म्हणतात महाराज, आणि हे आम्हाला काय दिसायला लागलं. हो, आम्हाला हे बघा ना काय दिसतंय ती सगळं. गावं दिसायला लागले, जिल्हा दिसायला लागला, मुंबई दिसायला लागली, सगळं जग दिसायला लागलं, मोबाईलवर बी दिसायला ना असं बी माहिती आहे आम्हाला. आणि तुम्ही तर सरळच म्हणता की हे जगत झालंच नाही. आम्हाला वाटतंय की तुमच्या नादी लागून उपयोगच नाही. काय करायचं महाराज, तुमच्या नादी लागून जे दिसतंय त्याला तुम्ही नाही म्हणतात आणि जे दिसत दिसत नाही त्याला आहे म्हणतात. तर तुमच्या नादी नाही लागलेलंच बरं. कारण काय, ह्या सगळ्या म्हणले खऱ्या गोष्टी सोडून देऊन खोट्याच्या मागे लागल्यासारखंच आहे का नाही? पण तसं नाही माय-बाप हो, ध्यानात घ्या. अशा नित्य शुद्ध बुद्ध परमात्म्यापासून जगताची उत्पत्ती होत नाही हे जरी खरे असले तरी प्रत्यक्ष जगत दिसत आहे, त्याची वाट काय, त्याचा असा प्रश्न पुढे येतो. म्हणून म्हणले इथं मायेचा स्वीकार करणे आवश्यक आहे. तर मग असणार त्यांनी सांगितलंय की मायाचा, आता मायेची व्याख्या, ईश्वराची व्याख्या काय आहे? जेवढं मायेपुरतं चैतन्य आहे आणि त्या चैतन्याचा आभास मायेमध्ये पडतो त्यालाच ईश्वर असं म्हणतात. मग त्या ईश्वरानं आणि ह्या मायेनं, या मायबापानी, म्हणजे मायारूपी माईनं आणि ईश्वर रूपी बापानं हे जगतरूपी लेकरू निर्माण केलं. आता हे चांगलं ध्यानात घ्या. जिथपर्यंत माया आहे तिथपर्यंतच ईश्वर आहे आणि ईश्वराच्या स्वरूपाच्या पलीकडं ब्रह्मस्वरूप आहे. आत्मस्वरूप आणि ब्रह्मस्वरूप हे एकच आहे. तर ईश्वर कशाला, आता आपल्याला जीव कशाला म्हणायचं ते चांगलं माहीत झालेलं आहे. मग आपण आता ईश्वर घेतलेला आहे, ईश्वर, ईश्वराची माया आणि त्यामध्ये आभास. तर अशा पद्धतीचा ईश्वर आहे आणि या ईश्वरापासून 3 गुण, पंचमहाभूत 3 गुण आणि मग असणारी ही दशेंद्रिय, स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण असा हा देह निर्माण झालेला आहे. मग जरी मायबाप दिसत नसले तरी एखाद्याच्या घरापुढे 2-4 लेकरं खेळत आहेत असं जर आपण पाहिलं, पण मायबाप नाहीत तिथं. मायबाप कुठंतरी गेलेत गावाला. अगर बाहेर गेलेले आहेत असं गृहीत धरा. लेकरं दिसतेत, मग लेकरं दिसतेत ते अनुमान प्रमाण तुमचं खरं असतं की नाही? ज्या अर्थी लेकरं आहेत त्या अर्थी मायबाप असलेच पाहिजेत का ते खोटं असतंय? आता हे तर खोटं नाही ना, की लेकरं ज्या अर्थी दिसतायत तुम्हाला त्या अर्थी मायबाप असले पाहिजेत. नाही नाही महाराज म्हणले, आम्ही काय इतके येडे आहेत का हो? आम्हाला इतकं तुम्ही म्हणजे काय वेड्यात काढता का आम्हाला तुम्ही? आता लेकरं दिसल्यावर आम्हाला मायबाप आहेत हे आम्हाला खात्रीशीर पटतंय. मग तसं मायबाप तुम्हाला हे कसं पटत नाही, की जगत दिसायलंय, जगतरूपी लेकरू एवढं मोठं दिसायलंय, तर त्याला कोणी मायबाप असतील का नाही? मग हेच कसं पटत नाही? आणि याच्याही पुढे जाऊन हे मायबाप, आता हे जीव आणि ईश्वर यांच्या जर उपाध्या काढल्या, उपाध्या काढल्याच्या नंतर मग प्रब्रह्म स्वरूपच आहे की नाही? मग हे भागत्याग लक्षण कळतं. मग आता बघा, थोडस ज्ञान होण्यासाठी देवाचं आपल्याला जीवाची व्याख्या माहिती पाहिजे, जीव कसा बनतो ते माहिती पाहिजे, ईश्वर कसा बनतो ते माहिती पाहिजे, मग अनिर्वचनीय कसं आहे ते माहिती पाहिजे, अधिष्ठान रूप कसं आहे ते माहिती पाहिजे, कल्पित आहे कसं आहे ते माहिती पाहिजे, बात कसा करायचा ते माहिती पाहिजे. मग ह्याचा अभ्यास कुणी करायचा? आम्हीच करायचा का? का साधू संतांनीच करायचा का ते अभ्यास? आणि मग ज्यांना मुक्त व्हायचंय त्यांना हे अभ्यास जोपर्यंत होत नाही, जोपर्यंत हे कळत नाही, तोपर्यंत आपण मुक्त कसे आहेत हे बी कळत नाही. आणि तरीही म्हणतात की नामानं मोक्ष आहे. आता कोटीमध्ये एखादा निघल नामानं मोक्ष. कारण त्या ज्याला शंका निर्माण होत नाहीत, पूर्वजन्मी ज्यांनी सर्व वेदांत शास्त्राचा अभ्यास केलेला आहे आणि देवाबद्दल, म्हणजेच तो कसा आहे, स्वतरीय रूपानं आहे. ज्याला तितक्यापुरतं ज्ञान आहे की देव आहे म्हणून. आता स्वतःच देव आहे म्हणून कळलं पाहिजे की नाही? देव आहे असं कळलं तर ते परोक्ष ज्ञान आहे. आणि मी स्वतःच देव आहे असं ज्या वेळेस कळलं ते अपरोक्ष ज्ञान आहे. आता मी स्वतः देव आहे असं म्हणून जर बोललं तर म्हणले तर सगळ्यांना कोणालाच कळत नाही, तुम्ही स्वतःला देव म्हणायले. तर स्वतःला देव म्हणता येत नाही म्हणजे उपाधीनं आपण जे बोलतो ते मिथ्या बोलणं आहे. उपाधीच्या द्वारे आम्हाला हे सगळं सांगून आपण प्रब्रह्म स्वरूप आहोत
हे स्वतःची स्वतः अभ्यास करून कळून घ्यायचं, मग बोलायची गरज नाही. अंतःकरणाच्या वरतीनं अज्ञान घालवलं, आवरण निवृत्ती झाली आणि मग आपण आत्मस्वरूप आहोत. हे जर आपण आपल्या डोक्यामध्ये घेतलं तर मग आपली वृत्ती कुठं फिरेल? नाही, जर वरतीला फिरायचं असेल तर काहीतरी वस्तू असाव्या लागतात आणि त्या वस्तू जर बाधित करून टाकल्या, जगत जर बाधित करून टाकलं तर वरती कुठं फिरेल? बाजार असला तर बाजारामध्ये माणूस फिरायला जात असतो. शहर असेल, बाजार असेल तर मग माणूस फिरायला जातं. आता बाजार नाही, शहर नाही, गावच नाही तर कुठं फिरायचं? तसं वरतीला जर एकदा कळालं की बाबा हे काही खरं नाही, तर वरती कुठं फिरेल? म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला ज्ञान होतं, तर हे ज्ञान आपण डोक्यात ठेवलं पाहिजे. तर म्हणून म्हणले मायेचा स्वीकार करणे आवश्यक आहे. तर मुलगा म्हटला की मुलाची आई मानावीच लागते, त्याप्रमाणे परमात्म्याच्या ठिकाणी माया नावाचा पदार्थ मानलाच पाहिजे. त्या वाचून जगताची संगतीच लागणार नाही. अनेक लोक मायावाद हा शंकराचार्यांचा असे म्हणतात, पण हे त्यांचे म्हणणे चुकीचे आहे. कारण मायेचे वर्णन सर्व श्रुती, समृद्धी, पुराण इत्यादी संस्कृत ग्रंथात, तसेच ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, भागवत त्याप्रमाणे सर्व संतांच्या अभंगातून आलेले आहे. प्रथम ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की भगवान शंकराचार्य व ज्ञानेश्वर महाराज आदी संतांच्या दृष्टीने माया नावाची वस्तू मानण्याचे कारणच नाही. पण जसे बीजगणित सोडविण्याकरता एखादे अक्षर घ्यावे लागते, आता ते बीजगणित सोडविणाऱ्याला माहिती एक्स घ्या, वाय घ्या, असं असतं आहे की नाही? जसं बीजगणित सोडविण्यासाठी एखादे अक्षर घ्यावे लागते, त्याप्रमाणे अद्वैत बोध करून देण्याकरिता मायेचा स्वीकार करावा लागतो. मायेचा स्वीकार जर नाही केला, आता तुम्ही सांगा हे जगत कसं निर्माण झालं, दिसायलंय त्याचं कसं सांगावा? म्हणून त्यांनी सांगितलं की अद्वैत बोध करून देण्याकरिता मायेचा स्वीकार केलेला आहे. माया ही मानलेली आहे हे लक्षात ठेवले पाहिजे. काही ठिकाणी परमात्म्यापासून जगत झाले आहे असे जरी सांगितले असले तरी त्यामध्ये मायेचा स्वीकार करावाच लागतो. आता परमात्म्यापासून जगत झालं, काय महाराज म्हणले तुम्ही पाठीमागं पाठ गेले, परमात्म्यापासूनच जगत झालं असं म्हणलात. आता परमात्म्यापासून जगत झालं म्हणलं तर माया नाही का? आता पुरुषापासूनच मुलं झाले म्हणलं तर मग स्त्री नाही का? म्हणजे किंवा स्त्रीपासून झालं म्हणलं तर पुरुष नाही का? आई सुद्धा म्हणते हा माझा मुलगा. आता आई म्हणते हा माझा मुलगा, तर मग पिता असतो की नाही? आणि पिता म्हणतो हा माझा मुलगा, तर पत्नी असते की नाही? म्हणजे त्याचा स्वीकार करावाच लागतो. किंवा ते दोघ जण असतात, त्याशिवाय मुलबाळ होत नाहीत. तसं माया म्हणजे ईश्वर आणि परमात्मा. ईश्वर हा परमात्मा मायाचा स्वीकार केल्याशिवाय जगत बनवत नाही. तर ईश्वर आणि माया या दोघांचं मिळून हे जगदरूपी लेकरू आहे. तर ध्यानात घ्या, व्यवहारात एखादा मुलाचा बाप हा माझा मुलगा आहे असे जरी म्हणला तरी त्यामध्ये त्या मुलाची आई मानावीच लागते. व त्या मुलाच्या आईने हा माझा मुलगा असे जरी म्हटले तरी मुलाचा बाप मानावाच लागतो. त्याप्रमाणे जगताची उत्पत्ती परमात्म्यापासून झाली असे जरी म्हटले तरी त्यामध्ये मायेचा स्वीकार करावाच लागतो. हाच विषय भगवंताने श्रीमद भगवद्गीतेच्या 13व्या अध्यायामध्ये वर्णन केलेला आहे. तुम्ही म्हणता हे महाराज देव सांगता सांगताच तुम्ही हे काय मध्ये सांगतात दृष्टांत? मग दृष्टांत कशाला असतात? तर सिद्धांत कळण्यासाठी. वाच्यार्थ कशाला असतो? तर लक्षार्थ कळण्यासाठीच. तसे हे दृष्टांत तुम्ही म्हणता तुम्ही मंचे सांगता का? आम्ही आमच्या मंचे सांगत नाहीत. तर हाच विषय भगवंताने भगवद्गीतेच्या 13व्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण भगवंतानं भगवद्गीतेच्या 13व्या अध्यायामध्ये वर्णन केलेलं आहे. तर प्रकृतीम पुरुषम चैव विद्यानदी उभावपी विकारांश गुणांश चैव विद्धी प्रकृती संभवान. तर या श्लोकामध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात छायेला किंमत नाही, पण रूप म्हटले की त्याबरोबर छाया मानावीच लागते. आता सावलीला काय किंमत आहे का? तुमच्या सावलीची किंमत कधी केली का तुम्ही? मला वाटतं तुमच्या सावलीकडे तुम्ही कधी बघत बी नसता. तसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात छायेला किंमत नाही, पण रूप म्हटले की त्याबरोबर छाया मानावीच लागते. तसं परब्रह्म म्हटलं की माया मानावीच लागते. त्याचप्रमाणे फोलकटाला किंमत नाही, पण फोलकट असल्याशिवाय नुसत्या तांदळापासून अंकुर उत्पत्ती होत नाही. म्हणजे नुसत्या फोलकटालाही किंमत नाही आणि नुसत्या तांदळालाही किंमत नाही. म्हणून तर अशा पद्धतीचं हे जगत आहे.
त्याप्रमाणे जगत उत्पत्तीच्या संगतीकरता मायेचा स्वीकार करावाच लागतो. ती माया बंद मोक्षे जगतातील बऱ्या वाईट पदार्थांच्या उत्पत्तीची संगती लागेल अशा तऱ्हेची सत्व रज तम या 3 गुणांनी युक्त मानली पाहिजे. मग माया म्हणजे काय, तर एखादा दिसणारा पदार्थ नाही. माया ही कधीच कुणी पाहिली नाही. माया नसतीच तर कशी दिसन? आणि परब्रह्मही दिसत नाही, पण प्रत्यक्ष ज्ञान आहे परब्रह्माचं. आणि मायेचं सुद्धा तुम्हाला जगत रूपानं या अनुमानानं जग आहे त्या अर्थी माया असली पाहिजे असं अनुमान आहे. मग हे तुम्हाला प्रमाण सांगितलेत, अनुमान प्रमाण किंवा शब्द प्रमाण आहे. शब्द प्रमाणानं प्रत्यक्ष ज्ञान होतंय. म्हणजे अंतःकरणाची वृत्ती आणि विषय एक होणं हे प्रत्यक्ष ज्ञानाचं लक्षण आहे. तर म्हणून म्हणले मग आता माया कशी मानावी याविषयी शंका आणि समाधान. माया कशी मानावी त्याच्याबद्दल शंका आणि समाधान. शिष्य म्हणतो, महाराज जगताच्या उत्पत्तीच्या संगतीकरिता माया मानली पाहिजे खरे, पण ती माया ब्रह्माच्या आश्रित न मानता सांख्यशास्त्राप्रमाणे स्वतःच्या सामर्थ्याने वाटेल तेव्हा जगद उत्पत्ती करणारी व वाटेल तेव्हा जगताचा नाश करणारे असे स्वतंत्र मानले तर काय बिघडेल? तर शिष्य म्हणतोय की स्वतःच माया सेपरेट मानून ती स्वतः जगाची उत्पत्ती करते आणि जगाची घडमोड करते असं जर म्हणलं तर काय बिघडन म्हणतो. आता त्यासाठी श्री गुरु म्हणतात माया स्वतंत्र मान्य वेदाला मान्य नाही. आता स्वतंत्र कसं मानता येईल? ध्यानात घ्या, माया स्वतंत्र मान्य वेदाला मान्य नाही. माया जर स्वतंत्र मानले तर मोक्ष साधने व्यर्थ होतील. माया जर स्वतंत्र मानली तर मग एखाद्याला मुक्त झाला तर त्याला पुन्हा ती जेलमध्ये येईल आणखीन, अशी होईल की नाही? आणि म्हणून ते म्हणले, कारण एखाद्या मुमुक्षुने प्रयत्नाने जगनिवृत्ती केली तर ती माया स्वतंत्र असल्यामुळे वाटेल तेव्हा जगत उत्पन्न करून त्या मुमुक्षुला पुन्हा बंधनात घालील. दुसरे असे की केवळ स्वतंत्र माया ही जगताची उत्पत्ती करू शकणार नाही. स्वतंत्र माया ही जगताची उत्पत्ती करू शकत नाही. ज्याप्रमाणे केवळ स्त्रीपासून संतती होत नाही त्याप्रमाणे केवळ मायेपासून जगताची उत्पत्ती होणार नाही. म्हणून माया ही ब्रह्माश्रितच मानली पाहिजे. ब्रह्माश्रित मानली म्हणजे त्या ब्रह्मचैतन्याचे प्रतिबिंब म्हणजे आभास त्या मायेमध्ये मानावाच लागतो. याप्रमाणे ब्रह्म, माया आणि आभास हे एकत्र मानले की त्यालाच ईश्वर असे म्हणतात. हा विषय मागे 4थ्या तरंगात आलेलाच आहे. मायेचे लक्षण आणि सिद्धी. तर ध्यानात घ्या, हे फार सोपा अभ्यास आहे बरं का. याच्याकडे जर बार बार पाहिलं तर खरंच सोपा अभ्यास आहे, पण याच्याकडे मात्र सतत लक्ष द्यावं लागतं. आणि मग याच्याकडे जर आपण लक्ष देऊन जर श्रवण मनन निध्यासन केलं तर मग तत्वपदार्थ सुद्धा हे आपल्याला कळतं. तर मायेचे लक्षण आणि सिद्धी. आता माये कशी आहे तर बघा, माया कशी परब्रह्म कसं आहे तर सता असताहून विलक्षण, अनादि व अंतवान हे मायेचे लक्षण आहे. ती सुद्धा सता असताहून विलक्षण आहे. आता ती सुद्धा खरी नाही खोटी नाही अशी आहे. तर मग अनादि आहे, पण शेवटी ती राहत नाही म्हणजे टिकत नाही. तर असं तिचं लक्षण आहे. आणि अव्यक्त नामी परमेश शक्ती अनादि विद्या त्रिगुणात्मिका परा कार्यानुमेया सुधीयैव माया या जगत सर्व मिदते. तर अशा पद्धतीची ही माया आहे. तर अशा पद्धतीनं ज्याप्रमाणे भगवान शंकराचार्यांनी मायेची नावे दिली आहेत, माया ही ब्रह्मचैतन्य आश्रित आहे. माया कोणाच्या आश्रित असते? ब्रह्माच्या आश्रित असते. ब्रह्मचैतन्य आश्रित आहे. सामान्य ब्रह्मचैतन्य मायेच्या विरोधी नाही. सामान्य चैतन्य मायेच्या जगतकार्या साधक आहे. ब्रह्माकार वृत्ती किंवा ब्रह्माकार झालेल्या वृत्तीतील चिदाभास हा मायेच्या विरोधी आहे. त्या शुद्ध चैतन्य आश्रित असलेल्या मायेची उत्पत्ती नाही, म्हणून ती अनादी आहे. शिष्य म्हणतो, महाराज मायेची उत्पत्ती मानली तर काय बिघडेल? शिष्य म्हणतो, मायेची उत्पत्ती म्हणलं तर काय बिघडेल? श्री गुरु म्हणतात मायेची उत्पत्ती कोणापासून होते असे मानणार? शिष्य म्हणतो, मायेची उत्पत्ती परमात्म्यापासून झाली असे मानावे. श्री गुरु म्हणतात मायेची उत्पत्ती अविक्रिय असंग शुद्ध अशा परमात्म्यापासून होणे शक्य नाही. तर शिष्य म्हणतो, तर मग ईश्वरापासून माया झाली असे म्हटले तर काय बिघडेल?
श्री गुरु म्हणतात मायेची उत्पत्ती जीव, ईश्वर किंवा इतर जगतातले पदार्थ यांच्यापासून होते असे म्हणता येणार नाही. कारण जीव आणि ईश्वर हे जगत माया कार्य आहे. आता कार्यापासून कारणाची उत्पत्ती होत असते का? म्हणजे लेकरापासून आईवडिलाची उत्पत्ती होते का आईवडिलापासून लेकराची होते? तर चांगलं ध्यानात घ्या. तर याचा अर्थ जीवेश्वरापासून होते असे म्हणता येणार नाही. तसे मानले तर पुत्रापासून पित्याची उत्पत्ती होते असे म्हटल्याप्रमाणे होईल. म्हणून माया ही अनादी आहे, तिची उत्पत्ती नाही. मागे आम्ही दुसऱ्या तरंगामध्ये 6 पदार्थ अनादी सांगितलेले आहेत. ब्रह्म, माया, त्याचा संबंध, जीव, ईश्वर आणि त्यांचा भेद, त्यामध्ये माया ही अनादी आहे असे सांगितलेले आहे. ब्रह्म ही अनादी आहे, माया ही अनादी आहे. पण ब्रह्म अनादी असून अनंत आहे. म्हणजे ब्रह्माला उत्पत्ती नाही व अंत म्हणजे नाश नाही. माया मात्र अनादी आहे, पण ब्रह्मज्ञानाने तिची निवृत्ती म्हणजे बादनिश्चयाचा अर्थ मिथ्यात्व निश्चय होतो. ज्याचा तिन्ही कालामध्ये बादनिश्चय होत नाही त्याला सत असे म्हणतात. मायेचा बादनिश्चय होतो म्हणून तिला सत म्हणता येत नाही. तसेच जगदरूपाने प्रतीतीला येते म्हणून वंद्यापुत्राप्रमाणे असत म्हणता येत नाही. सत व असत हे दोन विरोधी धर्म एके ठिकाणी राहत नाहीत, म्हणून सत्सद्रूप म्हणता येत नाही. म्हणून सता असताहून विलक्षण अनिर्वचनीय बादयोग्य असे म्हटलेले आहे. त्या मायेची प्रतीती जागृतीमध्ये मी अज्ञानी आहे या रूपाने येते. स्वप्नामध्ये जे अनंत पदार्थ दिसतात त्या रूपाने येते आणि झोपेमध्ये मी काही जाणत नव्हतो व सुखाने निजलो होतो असा अनुवाद जागे झाल्यानंतर करतो. त्या अर्थी झोपेमध्ये काही जाणत नव्हतो या रूपाने अज्ञानाची म्हणजे मायेची प्रतीती आहे. या रीतीने मायेची 3 प्रकाराने प्रतीती येते. माया जशी अनिर्वचनीय मिथ्या आहे, त्याचप्रमाणे मायेचे कार्य जगत हेही अनिर्वचनीय मिथ्या आहे. जी माया असते का ती परमात्म्यावर आवरण करते. आता एखादी स्त्री असती ती पतीला आवरण करते का नाही? कारण ती तिच्यामुळं तर हा संसार करतोय. कामधंदे करतोय, पैसे इकून तिकून गोळा करून आणतोय, वाल्या कोळ्याचे काम करतोय, सगळे आणून ह्यांना देतोय. म्हणजे स्त्री आवरण करते की नाही? आणि स्त्री नसती तर मग नसतं का कपाळाला भस्म लावून, अंगाला भस्म लावून गेला वनामध्ये तपश्चर्या केल्या नसत्या का? पण आणि ज्यांना स्त्रिया नाही तिथंच करतात मग ते जातात आपले जंगलामध्ये तपश्चर्या करायला. तर तसंच असतं. त्याप्रमाणे मग ही मायेचा स्वीकार करावा लागतो की नाही? त्याचप्रमाणे मायेचे कार्य जगत ही अनिर्वचनीय मिथ्या आहे. आता माया जर मिथ्या असेल तर हे जगत कार्य बी कसं असेल? तर स्वप्नामध्ये अनंत पदार्थ दिसले तरी जागे झाल्यानंतर स्वप्नातले पदार्थ मुळीच नव्हते, मी एकटाच होतो असा अनुभव येतो. याप्रमाणे माया व मायाकारी जगत हे स्वप्नाप्रमाणे मिथ्या असल्यामुळे ब्रह्माच्या ठिकाणी द्वैत करू शकत नाही. आता त्या दोरीवरला सर्प दिसला होता तर त्या दोरीवरल्या सर्पानं ती दोरी काय सुगंधी झाली का काही तिला विषारी झाली? असं काहीच नाही. त्याच्यावर जर एखादी फुलाची माळ दिसली असती तर काय सुगंधी झाली असती का दोरी? आणि सर्प दिसला तर काय तिथं विषारी विषारी झाली का दोरी? आता तिथं नाहीच ते भासमान आहे. तसंच जगत रे. माया व मायाकारी जगत हे स्वप्नाप्रमाणे मिथ्या असल्यामुळे ब्रह्माच्या ठिकाणी द्वैत करू शकत नाही. म्हणून ब्रह्म अद्वैत आहे हा सिद्धांत निश्चित आहे. माऊली ज्ञानोबराय सुद्धा म्हणतात, जैसा चेलिया तो अर्जुना म्हणे स्वप्नीची हे विचित्र सैना, मीची झालो होतो ना निद्रावशे. तर स्वप्नामध्ये स्वप्न पडल्यानंतर स्वप्नामध्ये कोण असतं आणि जे बी काही स्वप्नामध्ये दिसतं तो हाच झालेला असतो. जे बी स्वप्न पडू द्या, काय पडायचं ते पडू द्या, पण हे स्वप्नामध्ये असं त्याला दिसत असतं, ते स्वतःच असतो तो. आणि पुन्हा तरी बी आपण इतकं भितोच स्वप्नामध्ये, की हे असं झालं, हे तसं झालं, मला स्वप्न असं पडलं, मला स्वप्न तसं पडलं आणि झालता तर कोण हाच झाला होता स्वप्न. आता स्वप्न हाच होतो आणि स्वप्न हाच पाहतो आणि पुन्हा आणखीन भीती उत्पन्न होते आपल्याला, आहे की नाही? तर आपल्याला हे सगळं मिथ्या वाटतच नाही. आपण स्वतःला सत्य समजतो आणि जगाला बी सत्य समजतो आणि स्वप्नाला सुद्धा सत्य समजतो. आता आरशात दिसलेलं खरं असतं का? आता आरशात दिसलेलं खरं नसून स्वतःलाच पाहत असतो. पण आरसा फक्त काय करत असतो? आरसा काहीच करत नाही. आपण दिसत असतो. फक्त दिसायचं काम आरशामध्ये आहे. कशामुळे? तर तिथं शुद्ध शुद्ध मातीपासून बनवलेला आरसा, शुद्ध मातीपासून.
आपलं जसं शुद्ध अंतःकरण असलं पाहिजे, शुद्ध अंतःकरणामध्ये मग प्रतिबिंबित होत असतो तो परमात्मा. शुद्ध अंतःकरण नसेल तर परमात्मा प्रतिबिंबित होत नाही. म्हणून ध्यानात घ्या म्हणे स्वप्नीची हे विचित्र सैना मीची झालो होतो ना निद्रावशे. आता ते सैना नव्हे, हे मीची एक आघवे, आयशी एकत्वे मानवे विश्वतया. मग तसं हे सगळं जग जरी असलं तरी हे तुम्हीच बनला नाहीत का जग? तुमच्यावरच बनलं नाही का हे जगत? म्हणजे तुम्ही आत्मस्वरूप नाहीत का? मग तुमचा आत्मा ब्रह्मरूप नाही का? तर हे सर्व तुम्हाला कळलेलं आहे. तुम्ही सुज्ञ आहात, अधिकारी आहात. तुम्हाला सर्व हे कळतंय. पण याच्याकडे लक्ष कोणी द्यायचं? अहो एखादा जर कारभार एखाद्या ऑफिसमधला करायचा असेल तर अधिकाऱ्यांचं लक्ष असलं पाहिजे. तसं मग असणारं आपल्याला ज्ञान व्हावं असं वाटत असेल तर अधिकाऱ्यांचं ते श्रवण, मनन, निध्यासन, तत्वम पदार्थ शोधन हे असावं लागतं. त्याच्यासाठी सततच नामचिंतन करावं लागतं आणि मग आपल्याला हे कळत असतं. तर हे आता आपण इथपर्यंत पॉईंट घेऊ. आता याचा पुढचा पॉईंट उद्याच्याला घेऊ. बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. श्री कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रोहिदास भगवान की